जगभरात कोरोनाने थैमान घातलंय। मोठ्या शहरांकडून कोरोना ग्रामीण भागात पोहोचलाय। कोरोनामुळे आता ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होताना दिसतंय। अमरावतीत कोरोनाचा कहर सुरूच आहे। अमरावतीत सकाळी नव्याने 16 नवीन रुग्ण आढळलेत। 397 रुग्णांवर उपचार सुरू आहे। अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 1163 कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत। 728 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। अशा परिस्थितीत धामणगाव रेल्वे शहरात एकाच दिवशी 6 तर भागचंद नगर परिसरात 5 रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यामुळे संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे। हा संसर्ग वाढू नये याकरिता पुन्हा टाळेबंदी व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली। नमस्कार। आपल्या धामणगाव तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यातही कोरोनानं सध्या थैमान घातलेलं आहे। कोरोनाचे केसेस रोज वाढतच आहेत। या वाढणाऱ्या केसेसला आळा घालण्यासाठी शासन आणि प्रशासन आपल्या परीने खूप प्रयत्न करीत आहेत, पण जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती जबाबदारी घेऊन त्यांना सहकार्य करणार नाही तोपर्यंत ही कोरोनाची साखळी रोखणं जरा मुश्किल काम आहे। प्रत्येक माणसाला स्वतः जबाबदारी घ्यावी लागेल, स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी, की मी कोरोनाचा प्रसार होऊ देणार नाही। त्याच्यासाठी आवश्यक आहे की आपण काम नसताना घराबाहेर पडू नये, घरीच राहावं। घराबाहेर पडावंच लागलं तर सोशल डिस्टन्सिंग फॉलो करावं। मास्क न लावता घराबाहेर निघू नये। घराबाहेर निघाल्यानंतर मास्कला वारंवार हात लावू नये, काढून ॲडजस्ट करू नये। सोशल डिस्टन्सिंग राखावं। दुचाकीवर एक माणसाशिवाय जास्त आणि डबल सीट किंवा ट्रिपल सीट फिरू नये। वारंवार साबणाने हात धुवावेत, सॅनिटाईज करावेत आणि रस्त्यावर बिलकुल थुंकू नये। आपण जर सगळ्यांनी जबाबदारी घेऊन आपलं कर्तव्य बजावलं तर कोरोनाला आपण निश्चितच रोखू शकू असा माझा ठाम विश्वास आहे। धन्यवाद। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।